सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 271. नाही सुख मज न लगे हा मान, न राहे हे जन काय करू. नाही सुख मज न लगे हा मान, न राहे हे जन काय करू. देह उपचारे पोळतसे अंग, विषतुल्य चांग मिष्टान्न ते. देह उपचारे पोळतसे अंग, विषतुल्य चांग मिष्टान्न ते. नाही कवेस्तो ते वर्णिता थोरीव, होतो माझा जीव कासा वेस. नाही कवेस्तो ते वानिता थोरीव, होतो माझा जीव कासा वेस. तुझ पाव्यशे सांग काही कळा, नको मृग जडा गोमज. तुझ पाव्यसे सांग काही कळा, नको मृग जडा गोमज. तुका म्हणे आता करी माझे हेत, काढावे जडत आगेतोने. तुका म्हणे आता करी माझे हेत, काढावे जडत अग्नीतोनी. नाही सुख न लगे हा मान, न राहे हे जन काय करू. अर्थ महाराज आपली स्थिती अशी झाली आहे, ते देवाजवळ सांगत आहे. हे देवा, मला मान नको, त्यापासून मला थोडीही सुख नाही. पण हे लोक माझा मान केल्या वाचून राहत नाही, त्याला मी काय करू. लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात, पण त्याने माझे शरीर पोळत आहे. गोड अन्नसुद्धा मला विषाप्रमाणे कडू वाटते. कोणी माझी स्तुती केली, माझा मोठेपणा वर्णन केला, तर मला ऐकवत नाही. माझा जीव कासावीस होतो. देवा, तुझ्या ठाई मी एकरूप होऊन असा काही उपाय तू मला सांग, अशी युक्ती सांग. या मृगजळासारख्या प्रपंचात मला गुंतवू नकोस. देवा, आता तुम्ही माझ्या हिताचा विचार त्रिविध तापरूपी अग्नीतून बाहेर काढा. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 272. फिरंगी वाखर लोखंडाचे विडे, परिते निराळे गुणामूल. फिरंगी वाखर लोखंडाचे विडे, परिते निराळे गुणामूल. पायरी प्रतिमा एकची पाषाण, परिते महिमान वेगळेची. पायरी प्रतिमा एकची पाषाण, परिते महिमान वेगळेची. तुका म्हणे तैसा न तिलपरी, संत जना सरी सारखिया. तुका म्हणे तैसा न तिलपरी, संत जना सरी सारखिया. फिरंगी वाखर लोखंडाचे विडे, परिते निराळे गुणामूल. अर्थ व्यवहारिक भेद संतांच्या ठिकाणी नसतात. हे सांगताना महाराज म्हणतात, तलवार, वस्त्रे आणि विडे हे अनेक पदार्थ लोखंडापासून बनतात, पण त्याच्या गुणाप्रमाणे त्याच्या किमती वेगवेगळ्या असतात. पायरी आणि देवाची प्रतिमा या दोन्ही जरी दगडापासूनच बनवलेल्या असल्या तरी त्याच्या महात्म्याबद्दल भेद असतो. संतांच्या बाबतीत मात्र तसा भेद नसतो. संत म्हटले
की सर्व सामान असतात. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 273. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वायावी न बोल. नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वायावी न बोल. नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे. नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे. नाही आम्हा जावे मरावे लागत, अहो खंडित जैसे तैसे. तुका म्हणे नाम रूप नाही, आम्हा वेगळा या कर्मा अकर्माशी. तुका म्हणे नाम रूप नाही, वेगळा या कर्मा अकर्माशी. अर्थ स्वतःबद्दल आणि भक्तांबद्दल बोलताना महाराज म्हणतात, मी काहीच नाही, मी मला विशिष्ट असे गावही नाही. जागच्या जागी असणारे जे एकमेव ब्रह्म तीच मी आहे. मी कोठे जात नाही आणि परत येत नाही. माझ्या संबंधी सर्व बोलणे व्यर्थच जाईल. मला कोणी आपला नाही आणि कोणी परका नाही. खरोखर मी कोणाचाही एकाही लागत नाही. आम्हाला जगावे लागत नाही, मरावे लागत नाही. आम्ही निरंतर जसेचे तसे आहोत. आम्हाला रूप नाही, नाव नाही आणि कर्म व अकर्म यापासून आम्ही वेगळे आहोत. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 274. ना देखवे डोळा ऐसा हा आकांत, पर पिळे चित्त दुःखी होते. ना देखवे डोळा ऐसा हा आकांत, पर पिळे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येते नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे. काय तुम्ही येते नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखीचे तदशे राहतिया. काय तुम्ही ते नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखीचे उद्देशे राहतिया. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखीचे तदेशे राहतिया. तुका म्हणे आम्ही लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने झाले. तुका म्हणे माझे लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने झाले. अर्थ लोहगावी शिवाजीवर परचक्र आले तेव्हा तुकाराम महाराज देवाला नेवानीच्या शब्दात गहाणे घालतात. ते म्हणतात, विठ्ठला असा हा दुःखद प्रसंग एवढा तीव्र आहे की तो मला पाहवत नाही. दुसऱ्यांना पीडा झाल्यामुळे माझ्या चित्ताला दुःख होते. हे देवा, तुम्ही इथे नाहीच
असे झाले की काय, अशा प्रकारचे दुःख आम्हाला दिसता कामा नये. हरिदासाच्या अंगावर परचक्र येणे असे कोठे संभावते का? ज्या देशात हरिभक्त राहतात त्या देशात राहणाऱ्या लोकांनाही ते दुःख दिसू नये. हे देवा, मी जी तुमची सेवा केली तिला तुम्ही लाज आणली आणि मला हीनपणे जगणे प्राप्त झाले. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 275. काय म्या मानावे हरिकथेचे फळ, तरी जे सकळ जनी असे. काय म्या मानावे हरिकथेचे फळ, तरी जे सकळ जनी असे. उच्च छेदतो असे हागे आरंभीला, रोकडे विठ्ठला परचक्र. उच्छेदतो असे हागे आरंभीला, रोकडे विठ्ठला परचक्र. पापाविन नाही पाप येत पुढे, साक्षीशी रोकडे साक्ष आले. पापाविन नाही पाप येत पुढे, साक्षीशी रोकडे साक्ष आले. तुका म्हणे जेथे वसतील दास, तेथे तुझा वास कैसा आता. तुका म्हणे ते वसतील दास, तेथे तुझा वास कैसा आता. अर्थ, महाराज त्याच प्रसंगी विठ्ठलाला म्हणतात, हे देवा, हरिकीर्तनाने सर्वजण तरले जावेत, हे त्यांचे फळ खरे आहे. असे मी मानावे का? विठ्ठला, हे जे परचक्र आले आहे त्यावरून आपण सगळा उच्छेद मांडला आहे असे वाटत आहे. पूर्वजन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही, याचा अनुभव या प्रसंगाने उघड आला आहे. हे देवा, येथे तुमचे दास राहतात, तिथे तुम्ही पण राहता, हे आता खरे मानावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.